जामनेर येथील एका सायबर कॅफेमध्ये तो एका मुलीशी चर्चा करत असताना गप्पा मारत असतानाचं निष्पन्न झालं आणि त्याच विषयावरून काही लोक त्याला त्या सायबर कॅफेमधून उचलतात, मारहाण करत आणि जामनेरपासून 23 किलोमीटर हे जे गाव आहे बेटावत, या गावात सुलेमानाचं घर आहे. सुलेमानच्या घरी आणून त्याला घरात समोर मारहाण करतात. त्यानंतर एक निर्मनुष्य जागे नेऊन देखील मारहाण केली जाते. अशातच त्याचा हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू होतो. आज आम्ही सुलेमानच्या घरी पोहोचलो आहोत. त्याचे पारिवारिक सर्व लोक आमच्यासोबत आहेत. सुलेमानचे वडील आमच्यासोबत आहेत. नेमकी काय घटना झाली होती, काय विषय आहे समजून घेऊया. काय झालं होतं नेमकं, सुलेमानला मारहाणीचं कारण काय समोर आलेलं? कारण तर अद्याप आम्हाला काहीच कळू शकलं नाही. कशामुळे मारलं, काय मारलं, त्याला फक्त एवढंच माहिती आहे की 10-15 लोकांनी ते सायबर कॅफेमधून उचलून त्याला गाडीमध्ये नेलं. कुठं सोनबर्डी आहे तिथं मारलं. तिथून मारत इथं आपल्या गावातपर्यंत आलं. गावापर्यंत इथं बेटा या गावाकडे नेलं. तिथून मारत आणलं आणि चौक आहे, बस स्टॉपचा बेटाचा चौक आहे, तिथे त्याला मारहाण केली. मारहाण करताना त्याच्या अंगावर फक्त अंडरविअरच्या शिवाय दुसरं काहीच नव्हतं. नेमका हा जेव्हा विषय समोर आला तेव्हा तुम्हाला केव्हा माहीत पडलं आणि किती लोक होते मारणारे? मला कमीत कमी 4:54 कळालं की तुझ्या मुलाला, मी शेतात होतो, तुझ्या मुलाला मारहाण करताय, लवकर आहे. त्याच्या अगोदर माझे वडील, पत्नी, मुलगी हे तेथे होते. त्यांनी सोडवायचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना दया माया काहीच आली नाही त्या परिवारासाठी, किंवा थोडंफार तरी याच्यावर दया करा, हा वाचला पाहिजे. त्यांनी मारल्यासारखंच सोडून दिलेलं होतं. सुलेमानला जी मारहाण करणारी मंडळी होती त्यातली काही लोक तुमच्या म्हणजे बेटावत गावातली होती आणि काही लोक जामनेरमधली होती. आता जामनेरमधले तर ठीक आहे 23 किलोमीटर, पण बेटावतमधले लोक तुम्ही काही ओळखतात का? ओळखतात, 2 तर अरेस्ट केले आपल्याला. त्यांचे नाव तर माहितीच असतील. 2 का 4 असे आहे ते. 3 का 4 आरोपी त्यांना नाव पहिल्याच दिवशी अरेस्ट केलं आहे त्यांना. कुठेतरी सुलेमानची जी हत्या करण्यात आली याच्या मागे एका मुलीचं नाव घेतलं जाते. मुलीबरोबर तो त्या सायबर कॅफेमध्ये बोलत होता. तुम्हाला काय वाटतं? हो सर, मुलीबरोबर बोलणं म्हणजे हे नाही आहे ना. तो प्रशासन कशासाठी आहे? मग प्रशासन आहे, मग सगळे तुम्हीच फायनल करसान, तर मग प्रशासन हे काढून टाका ना सगळं. कशाला करताय? आम्हाला फक्त त्याचे नाखून पण काढले त्यांना, पायाचे नाखून, हाताचे नाखून सगळे काढले त्यांना. तो मग एवढं कोणी करते का सर? तिथून काय 1000 मीटर पोलीस स्टेशन होतं. कॅफेच्या बाजूलेच भीतीला लागून पोलीस स्टेशन आहे, तिथं काहून नाही गेले ते? त्यांची हिंमत एवढी वाढली का? ते फक्त मुसलमान पाहून मारलाय त्यांना आणि दुसरा काही विषय नाही येतो. आणि त्याला नाही एका घुमावर आले ते का हे झालं आणि ते झालं. बस मुसलमान आहे, त्याचं नाव सुलेमान आहे, त्याच्यामुळे त्याला मारलं आहे त्यांना. सुलेमानची जी निर्गुण हत्या केली आहे, घरच्यांचं, परिजनांचं हेच म्हणणं आहे की कुठल्याही मुलीचं कारण नव्हतं, कुठलाही विषय लव जिहादचा नव्हता, फक्त मुस्लिम नाव असल्या कारणानेच त्याला टार्गेट केलं गेलं, असंच काहीसं म्हणणं आहे. आणि आता या घरच्यांचं एकच मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा आणि कुठेतरी या जे निर्गुण हत्या करणारे जे लोक आहेत त्यांना मकोका लागून फाशी द्यावी, अशाच काहीशी मागणी घरच्यांनी देखील केलेली आहे. मुंबई तकसाठी मनीष जोग, जळगाव.